कोणत्याही मुलाला किंवा मुलीला असं नेहमी वाटत असतं की आपल्या वडिलांची एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडावी. ह्याच्यासारखं अहोभाग्य नसतं हो. आणि आपले डी.पी. दादा, त्या दिवशी त्यांचे वडील आले बिग बॉसमध्ये, त्यांना भेटायला आतमध्ये गेले, तेव्हा हे आपले कणखर दाखवणारे डी.पी. दादा मुळू रडायला लागले, ढसाढसा रडायला लागले. त्यांचं प्रेम व्यक्त होतं त्यांच्या वडिलांबद्दल, त्यांच्या डोळ्यातून ते वाहत होतं. त्यानंतर त्यांचे वडील आतमध्ये गेले, बसले, त्यावेळी डी.पी. दादा जाऊन त्यांचे पाय चेपत होते. म्हणजे आजकाल हे कुठे पाहायला मिळतं की एवढा मोठा मुलगा होऊनही तो आपल्या वडिलांचे पाय चेपतो. खरंच बघताना खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतर ते बोलले, त्याचे बाबा बोलले की आज मी खरंच धन्य झालो, कारण आज तुझ्या नावाने मला कोल्हापूरमध्ये किंवा सगळीकडे जिकडे मी जाईन ते मला तुझ्या नावाने ओळखतील की हे डी.पी. दादाचे वडील आहेत किंवा धनंजय पवारचे वडील आहेत. आणि हे ऐकून डी.पी. दादाने